नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पार्ट 5 पाहणार आहोत. चला करूया सुरुवात. प्रश्न 201. हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? वली पर्वत. प्रश्न 202. महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण? बिरेंद्र सराफ. प्रश्न 203. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? 1 ऑक्टोबर 2020. प्रश्न 204. वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता? भुईकोट किल्ला. प्रश्न 205. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला? आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. प्रश्न 206. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते? केरळ. प्रश्न 207. कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले? इम्पिरियल बँक. प्रश्न 208. कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? जर्मनी. प्रश्न 209. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो? 4 मिनिटाचा. प्रश्न 210. निवडणूक आयोगाचे कलम कोणते? कलम 324. प्रश्न 211. भारताचे जल पुरुष कोण? राजेंद्र सिंह. प्रश्न 212. 3 कर्नाटक युद्ध कोणाकोणामध्ये झाली? इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये. प्रश्न 213. 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? दुसरा बाजीराव. प्रश्न 214. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी. प्रश्न 215. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज कोण पाहते? नगरपंचायत. प्रश्न 216. 1942 साली सातारा जिल्ह्यात ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रति सरकारची स्थापना कोणी केली? क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न 217. कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? नारायण मेघाजी लोखंडे. प्रश्न 218. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये कोणत्या ठिकाणचा समावेश नव्हता? पंढरपूर. प्रश्न 219. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे वास्तव्य कोणत्या कालावधीमध्ये होते? 1936 ते 1946. प्रश्न 220. ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डिच नावाचा खंदक कोणत्या शहरात खोदला? कोलकाता. प्रश्न 221. सत्सार या वृत्तपत्राचे संस्थापक कोण? महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न 222. वर्धा शिक्षण योजना 1937 ही कोणत्या नावाने ओळखली जाते? मूलगामी शिक्षण, बेसिक शिक्षण पद्धती, नई तालीम. प्रश्न 223. महाराष्ट्र पंचायत राज कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? वसंतराव नाईक यांच्या. प्रश्न 224. फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत गोल्डन बूट पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला? कायलिन एम्बाप्पे. प्रश्न 225. गोदावरी खोरे महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचे असून ते कोणत्या डोंगर रांगामुळे तापी नदीचे खोऱ्यापासून अलग झाले आहे? सातमाळा अजिंठा डोंगर रांग. प्रश्न 226. पावसाळ्यामध्ये कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेल्या पावसाचे प्रमाण काय होते? वाढत जाते. प्रश्न 227. महाराष्ट्राच्या हवामानावर कशाचा प्रामुख्याने प्रभाव पडतो? सह्याद्री पर्वत. प्रश्न 228. कोणत्या दोषामध्ये डोळ्याचे भिंग व दृष्टीपटल यांच्यातील अंतर कमी होते? दूरदृष्टिता दोष. प्रश्न 229. वस्तूचे वय मोजण्याची पद्धत कोणती? कार्बन डेटिंग. प्रश्न नंबर 230. थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0° किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात याचे कारण म्हणजे काय? पाण्याचे असंगत आचरण. प्रश्न 231. शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाडे असतात? रेडियम व अल्ला. प्रश्न 232. आयुर्वेदामधील बृहत्त्रयी या नावाने सुप्रसिद्ध अशा 3 ग्रंथांचे लेखन कोणत्या महान व्यक्तीने केलेले नाही? सारंगधर. प्रश्न 223. प्रश्न 233. भारतीय राज्यघटनेत अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण अनुच्छेद किती? कलम 20. प्रश्न 234. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही? शिक्षणाचे स्वातंत्र्य. प्रश्न 235. कोणता देश नाटोचा सदस्य नाही? बेलारूस. प्रश्न 236. मूळ RR हा चित्रपट कोणत्या प्रादेशिक भाषेतील आहे? तेलुगू. प्रश्न 237. 2023 मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमान कोणत्या देशाकडे होते? भारत. प्रश्न 238. मक्का कोणत्या देशात आहे? सौदी अरेबिया.
प्रश्न 239 युनोच्या सुरक्षा समितीवर कायमस्वरूपी सदस्यांमध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही? जपान. प्रश्न नंबर 240 सर्वाधिक वनक्षेत्र महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? 5वा. प्रश्न 241 गुलाबी क्रांती म्हणजे काय? झिंगे किंवा कोळंबी उत्पादन. प्रश्न 242 G20ची 18वी शिखर परिषद कोठे झाली? भारत, दिल्ली. प्रश्न 243 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष म्हणून जाहीर केले? तृणधान्य वर्ष. प्रश्न 244 कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? राजस्थान. भारतात 6 राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहेत. प्रश्न नंबर 245 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची मीटर व फूटमध्ये किती? 1646 मीटर व 5400 फूट. प्रश्न 246 मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? पॅसिफिक महासागर. प्रश्न 247 राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? गोविंदाग्रज. प्रश्न 248 संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? सीपीयू. प्रश्न 249 संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती म्हणजे काय? रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. प्रश्न 250 पुढीलपैकी महारत्न कंपनी कोणत्या? भेल, ONGC आणि गेल. धन्यवाद.